ओके. सो आपला सुरू करूया आज आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. ओके. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये आपण सेक्शन 8पर्यंत कव्हर केलेलं आहे. सेक्शन 9, सेक्शन 10, सेक्शन 11, 12 पर्यंत आपण पाहूया आज. ओके. ऑल सेक्शन्स आर इम्पॉर्टंट फ्रॉम द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, बट सेक्शन जसं 9 आहे यातनं काही विचारण्यासारखं नाही आहे. बट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ओके. हा जो चॅप्टर आहे तुमचा चॅप्टर 2, स्क्रीन शेअर आहे ना? येस. चॅप्टर 2 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हा जो तुमचा चॅप्टर आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलतोय. म्हणजे स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायचे आहेत. जसं मी तुम्हाला नेहमी एक उदाहरण सांगत असते काय की आंब्याच्या झाडाचे आंबे तोडले तर आम्हाला आंबेच हवेत. दिस इज अ इम्पॉसिबल कॉन्ट्रॅक्ट. बट अगेन असं होऊ शकतं लाईक मी आणि तुम्ही एक अग्रीमेंट केलेलं आहे आणि अग्रीमेंटमध्ये आपलं एक हाऊस सेल करण्याचं अग्रीमेंट झालेलं आहे. सो पहिले तर काय होत असतं अग्रीमेंट टू सेल. सो अग्रीमेंट टू सेल झालेलं आहे. मग अग्रीमेंट टू सेल झाल्यानंतर सेल करणार होतो पण नाव ओके तुम्ही ब्रीच करत आहात. तर मी तुमच्यावर सूट इन्स्टिट्यूट करू शकते स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ दी कॉन्ट्रॅक्ट. ओके. जी परफॉर्मन्स आपली कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन आहे अग्रीमेंटमध्ये की तुम्ही मला हाऊस सेल करणार फॉर सो अँड सो अमाऊंट विथ जे काय असेल ते कंडिशन्स अँड टर्म्स अँड कंडिशन तो तुम्ही मला परफॉर्मन्स करून द्या. स्पेसिफिकली परफॉर्म करणे. ओके. सो अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट कोणीही ब्रीच करत असेल तर त्यावर तुम्ही स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकता. आणि आता इथून पुढे आपल्याला स्पेसिफिक रिलीफचे दावे कुठल्या कुठल्या मॅटरमध्ये करता येईल यांनी इथे सांगितलेलं आहे. ॲक्च्युली माझं स्पेसिफिक रिलीफचं बुक हरवलं आहे. मी कालही तुम्हाला सांगितलं त्यात इतके सारे इलुस्ट्रेशन्स आणि अक्षरशः माझे बेअर ॲक्ट्स जे आहेत ते माझं एकदम जीव असतात पण माहिती नाही कुठे हरवले. सो मी तुम्हाला मोबाईलमधनं शिकवती आहे. सो जेवढं मला इलुस्ट्रेशन्स आठवतात मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे तरी करते आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 9 डिफेन्स रिस्पेक्टिंग सूट फॉर रिलीफ बेस्ड ऑन अ कॉन्ट्रॅक्ट. डिफेन्स रिस्पेक्टिंग सूट म्हणजे काय इथे डिफेन्स घ्यायचा आहे तुम्हाला रिस्पेक्टिंग सूट फॉर अ रिलीफ बेस्ड ऑन द कॉन्ट्रॅक्ट. ज्या काही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तुम्ही रिलीफ मागतात त्यावर इथे डिफेन्सेस घ्यायचे आहेत. दिस इज कॉल्ड स्पेसिफिक रिलीफ. ओके. So except as otherwise provided in where any relief is claimed under this chapter in respects of the contract, the person against whom the relief is claimed may plead by way of defense any ground which is available to him under any law relating to the contract. जो कोणीही इथे रिलीफ मागतोय जो प्लीड करतोय तर याला इथे डिफेन्स दाखवावं लागणार आहे की मला इथे कुठल्या कुठल्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट यांनी ब्रीच केलेला आहे आणि मला काय रेमेडी आहे आणि मी स्पेसिफिकली काय इथे मागतोय. ओके. लाईक एनी अदर लॉ तुम्ही कॉन्ट्रॅक्टनुसार जर इथे प्रपोजल अग्रीमेंट अँड कम्युनिकेशन ऑल दॅट कंडिशन्स तुमच्या परफॉर्म झालेले आहे मग नंतर तुम्हाला काय रिलीफ हवे. सो इथे बेसिकली रिलीफ एक्झॅक्टली महत्त्वाचं सांगतायत सेक्शन 9मध्ये. त्यानंतर यांनी चॅप्टरमध्ये पुढे काय आहे तर धिस चॅप्टर इज रिलेटिंग टू द रिलीफ की तुम्ही इथे रिलीफसाठी कुठे कुठे डिफेन्स घेऊ शकता कुठे कुठे प्लीड करू शकता. तर त्यातला सेक्शन जो आपला आहे आता सेक्शन 10 हा महत्त्वाचा आहे. सेक्शन 9 नाही वाचला तरी चालेल. ओके. सो कॉन्ट्रॅक्ट विच कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स्ड. आपल्याकडे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जेव्हा आपल्याला मेन्स एक्झामिनेशनसाठीही येतं अभ्यासाला तर विच कॉन्ट्रॅक्ट मे स्पेसिफिकली इन्फोर्स ऑर विच नॉट असाही प्रश्न येऊ शकतो. आपल्याकडे दोन बाजू आहेत. कॉन्ट्रॅक्ट विच कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स. ओके. कॉन्ट्रॅक्ट विच कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स्ड. ओके. स्पेसिफिकली इन्फोर्स कुठले कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं सेक्शन 10 म्हणते आणि समोर दिलंय की विच कॅन नॉट बी स्पेसिफिकली इन्फोर्स. मग आता याचा अर्थ काय तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एक हाऊस सेलचा अग्रीमेंट केलेला आहे आणि सेल अग्रीमेंटमध्ये तुम्हाला आता ॲज पर द कंडिशन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करावाच लागेल. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म नाही केला तर आय हॅव अ रेमेडी टू फाईल अ सूट अगेन्स्ट यू. ओके. टू सू अगेन्स्ट यू फॉर विच कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स. अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आपण स्पेसिफिकली इन्फोर्स करून घेऊ शकतो.
आता समोर सगळे काही सेक्शन्स, जेवढे सेक्शन्स डील करतायत की विच कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स, कुठले कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्स करून घेऊ शकतो, आणि काही सेक्शन्समध्ये सांगितलं आहे की याच्यावर तुम्हाला स्पेसिफिक रेमेडी मिळूच शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आंबे झाडांचे तोडले आहे, मला असेच्या असेच माझ्या झाडाला आंबे जोडून पाहिजे. दिस इज इम्पॉसिबल कॉन्ट्रॅक्ट अँड दिस कॅन नॉट बी स्पेसिफिकली इन्फोर्स्ड. ठीक आहे, हे वरवरती थोडंसं लक्षात ठेवा. आता एक सेक्शन्स क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की यस, अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आपण कोर्टात घेऊन जाऊ शकतो आणि कोर्टाला म्हणू शकतो की नाही सर, हे असं आहे, आम्हाला इन्फोर्स करून पाहिजेच, नाही तर आम्हाला एवढी जास्त हार्डशिप होणार आहे. क्लिअर? दिस इज कॉल्ड टेकिंग अ डिफेन्स ऑर प्लीड फॉर युअर राईट विच कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स्ड बाय दी स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ॲक्ट ऑर कॉन्ट्रॅक्ट. सो स्पेसिफिक परफॉर्मन्स इन रिस्पेक्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ओके, डेफिनेटली जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता अकॉर्डिंग टू द कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करत आहात तर तुमचे कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल आहे का? तर यस, तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते स्पेसिफिकली इन्फोर्स करून घेता येतात. वाय? बिकॉज आपण कॉन्ट्रॅक्ट करतानाच इम्पॉसिबल कॉन्ट्रॅक्ट करतच नाही, कॉन्ट्रॅक्ट इलिगल करतच नाही. कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन काय सांगतात कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या? जिथे फ्रॉडुलंट असेल, इलिगल असेल किंवा इम्पॉसिबल असेल, पर्सनल क्वालिफिकेशनचे कॉन्ट्रॅक्ट असेल, दॅट कॅन नॉट बी अ लीगल कॉन्ट्रॅक्ट. ओके, दॅट इज द टोटली वाईड, नल अँड वाईड अंडर द आईज ऑफ लॉ. सो these types of contract means a legal contract and which can be specifically enforceable. जेव्हा आपण एखादा टर्म्स अँड कंडिशन कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतोय तेव्हा त्या स्पेसिफिकली इन्फोर्स होणार. सो कॉन्ट्रॅक्ट कॅन बी स्पेसिफिकली इन्फोर्स. सो पुढे बघूया. द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट शॅल बी इन्फोर्स्ड बाय द कोर्ट subject to the provision contained in subsection 2 of section 11, section 14 and section 16. ओके, इथे म्हटलं आहे की स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट शॅल बी इन्फोर्स. येस, स्पेसिफिकली तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी कॉन्ट्रॅक्ट केला आहे, जसं की सेल हाऊस करायचं आहे तुम्हाला सेल, तर शॅल बी इन्फोर्स्ड, हा शॅल बी इन्फोर्स होणारच, ऑफकोर्स होणारच. ज्या काही कंडिशन्स लिहिल्या कोणी ब्रीच करत असेल तर त्याला तुम्ही शॅल बी इन्फोर्सिबल करू शकता कोर्टात नेऊन. बाय दी कोर्ट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन कंटेन इन सबसेक्शन 2. ओके, बट याच्यामध्ये करू शकत नाही, सबसेक्शन 2 ऑफ 11. ठीक आहे, म्हणजे सेक्शन 11चा सेक्शन 2 सबसेक्शन 2 अँड सेक्शन 14 अँड सेक्शन 16, हे एवढे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कोर्टाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि या सेक्शन्स अंतर्गत तुम्ही म्हणू शकत नाही की जज साहेब आम्हाला तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट आहे आमचा या सेक्शन अंतर्गत झालेला 11 सबसेक्शन 2 14 आणि 16 स्पेसिफिकली इन्फोर्स करून द्या. आता हे सेक्शन तर आपण नंतर पाहणार आहोत, ठीक आहे की नाही, पुढे पाहणार आहोत. वरवरती तुम्हाला एक आयडिया आली असेल की कुठल्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आपण एन्फोर्सेबल करू शकतो विच इज एन्फोर्सेबल बाय दी लॉ. ओके, सो दिस इज द जनरल एक्सप्लेनेशन ऑफ सेक्शन 10. ओके, जस्ट जनरली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर आता डायरेक्टली सेक्शन 10 फक्त इतकंच सांगते आणि दिस इज अमेंडेड सेक्शन. टोटली 50% तुमचे जे सेक्शन्स आहेत स्पेसिफिकमधले हे अमेंडेड आहेत. त्यामध्ये 11, 2, 14 आणि 16 हे सेक्शन लक्षात ठेवायचेच. बाकी ऑल सेक्शन्स आहे स्पेसिफिकमधले ते तुम्ही एन्फोर्सेबल करू शकता आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पेसिफिक रेमेडी कोर्टाकडे मागू शकता. ओके, सो हे सेक्शन हे एक्सेप्शन्स आहेत, एक्सेप्शन्स. ओके, एक्सेप्शन्स हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन 11 वर येऊया आपण. ठीक आहे, माझ्या अक्षरांकडे लक्ष अजिबात देऊ नका. ओके, कारण मी जसं सांगते तुम्हाला, मला इकडे बघावं पण लागतं आणि इकडे टॅबवर लिहावं पण लागतं, त्यामुळे पेन घसरतो. एनिवे, आता सेक्शन 11 इथे लक्षात ठेवायचं की सेक्शन 11(2) हा एक्सेप्शन्स दिलेला आहे. म्हणजे सेक्शन 11 मधला 2 फक्त एन्फोर्सेबल होऊ शकत नाही, बाकी इन्फोर्सेबल होऊ शकतं. केसेस इन विच स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट कनेक्टेड विथ ट्रस्ट एन्फोर्सेबल. एकूण एक स्पेसिफिकचा सेक्शन, लिमिटेशनचा सेक्शन्स तुम्हाला पार्ट असायलाच पाहिजे. रेंट कंट्रोल, लिमिटेशन, स्पेसिफिक हे 3 असे ॲक्ट आहेत की ते तुम्हाला जवळपास 25 मार्क सहज देऊन टाकतील. ठीक आहे की नाही, जास्त पण कमी नाही, मी मिनिमम सांगते 25चे ॲव्हरेज. केसेस इन विच स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. येस, असे केसेस ज्याच्यामध्ये स्पेसिफिक, मी शॉर्टमध्ये लिहित जाती येत आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स. ठीक आहे की नाही, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट विच रिलेटेड टू द ट्रस्ट इन्फोर्सेबल. ठीक आहे, ट्रस्ट जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तुमचे, ट्रस्ट कशी एस्टॅब्लिश होते ऑन द बेसिस ऑफ द कॉन्ट्रॅक्ट.
ओके, मेनी पर्सन्स, ओके, और 2 or more persons कनेक्टेड देअर विथ द ट्रस्ट. ओके, ठीक आहे की नाही. एखादी मंदिराची ट्रस्ट असेल, कुठलीही ट्रस्ट असेल, किंवा मी माझी प्रॉपर्टी तुम्हाला ट्रस्टनी दिलं आहे, मी माझ्या प्रॉपर्टीवर तुम्हाला ट्रस्ट दिला आहे, तर दिस इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन यू अँड मी विच इज द रिलेटेड टू द ट्रस्ट. आणि अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट लिगल आहे आणि हे स्पेसिफिकली परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्टनुसार अकॉर्डिंग टू द सेक्शन स्पेसिफिकली इन्फोर्सेबल आहे. जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद झाला उद्या चालून, त्याच्यावर तुम्ही स्पेसिफिक रेमेडी मागू शकता कोर्टाकडे, की सर हे असं कंडिशन्स आहे, या टर्म्स आहेत, तुम्ही आम्हाला स्पेसिफिक रेमेडी द्या. क्लिअर. सो फर्स्ट आहे, आता फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये दिलेलं आहे. तर फर्स्ट काय आहे 11 मधला, except as otherwise provided in this act, specific performance of a contract shall be enforceable when act agreed to be done in the performance of wholly or partly of the trust. जेव्हाही तुमचे ऍक्ट, कुठलेही ज्या गोष्टी ऍक्ट परफॉर्मन्स म्हणतो आपण, हे ऍक्ट तुम्ही अग्रीड केलेले आहे बोथ पार्टीनी. ठीक आहे, अग्रीड केलेले आहे बोथ पार्टीनी. कुणाशी? एकमेकाशी, विथ द कॉन्ट्रॅक्ट किंवा ट्रस्टनी तुमच्या थर्ड पर्सनशी, ट्रस्टशी रिलेटेड कोणीही असो, इथे अग्रीड आहात तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टशी, त्या पर्टिक्युलर ॲक्टशी. तर तो होलली असेल, ठीक आहे की नाही, मॅटर करणार नाही, पार्टली असेल, मॅटर करणार नाही, तो कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्स होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रस्ट रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल आहे का? यस आहे. यामधले उदाहरण मी तुम्हाला काय सांगू शकते, की जसं सांगितलं की माझ्या आणि तुमच्यामध्ये ट्रस्टचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ठीक आहे की नाही. त्यामध्ये काही वाद झाला किंवा तुम्ही पोझिशन्स करून बसले किंवा मला तुम्हाला डिस्पोजेस करायचा किंवा मी तुम्हाला डिस्पोजेस केलं अकॉर्डिंग टू द सेक्शन 6, तुम्हाला सांगायचं की सर ट्रस्ट मला 10 वर्षासाठी दिलेली आहे, हे मला 5 वर्षातच इथून डिस्पोजेस करू शकत नाही, दिस इज माय राईट ऑफ द पोझिशन्स, आणि हे मला डिस्पोजेस इलिगली तर करूच शकत नाही. अशा कुठल्याही प्रकारचे दावे तुमचे, माझे किंवा तुम्हाला मी ट्रस्टनी प्रॉपर्टी दिली आहे, तर तुमचे ट्रस्ट म्हणून, एक ट्रस्टी म्हणून थर्ड पर्सनशी काय व्यवहार आहेत, तुमचे तिसऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट असेल ऑन द बिहाफ ऑफ मी फॉर द बेनिफिट ऑफ माइन ॲज अ ट्रस्टी, यू आर वर्किंग ॲज अ ट्रस्टी देअर. ओके, यू आर परफॉर्मिंग द रोल ऑफ द ट्रस्टी, सो यू हॅव राईट टू फाईल द सूट फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट फॉर द बेनिफिट ऑफ माइन, बिकॉज यू आर ऑन द बिहाफ ऑफ माइंड काय करत होते, तर तुम्ही ट्रस्टी आहात. कुठल्याही प्रकारचे असो, स्पेसिफिकली इथे परफॉर्मन्स होऊ शकतात, वेदर होली वेदर पार्टली, दॅट ऑल द कॉन्ट्रॅक्ट विच रिलेटेड टू द ट्रस्ट विच इट इज स्पेसिफिकली इन्फोर्सेबल. बट what is given in section 11(2) काय आहे? A contract made by a trustee in excess of his power or is a breach of a trust cannot be specifically enforceable, which is very important. Okay, this remember this line. Okay, a contract made by a trustee, contract made by a trustee. Okay, एक contract आहे made by the trustee, ठीक है, made by the trustee which is in excess of power. What is mean by excess of power? Okay, excess of power, ठीक है, मी इथे थांबते. एक्सेस ऑफ पॉवर और ब्रीच ऑफ ए ट्रस्ट कॅन नॉट बी इन्फोर्सेबल, किंवा मग यांनी कुठली ब्रीच केलेली आहे कंडिशन जी की ट्रस्टच्या बिहाफवर त्यांनी घेतली आहे. लाईक मी आहे इथे आणि तुम्ही आहात, ठीक आहे की नाही. हे मी ओनर आहे, मी तुम्हाला माझी प्रॉपर्टी ट्रस्टनी दिलेली आहे अँड यू आर अ ट्रस्टी. ओके, बी इज अ ट्रस्टी. बी हा आता सगळा व्यवहार बघतो ट्रस्टचा, आणि CDE वॉटेवर जे थर्ड पर्सन्स आहेत त्यांच्याशी ट्रस्टच्या बिहाफवर ऑन द बाय ट्रस्टी म्हणून हा इथे कॉन्ट्रॅक्ट करतोय. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे लिगल आहे, बिकॉज आपण त्याला राईट दिलाय, मी तुम्हाला राईट दिलाय की माझ्या बिहाफवर तुम्ही थर्ड पर्सनशी कॉन्ट्रॅक्ट करा ॲज अ ट्रस्टी फॉर द बेनिफिट ऑफ माइन. क्लिअर, दिस इज ऑल द कॉन्ट्रॅक्ट इज लिगल. बट जेव्हा माझा आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाचा होता ट्रस्टीचा, 5 वर्षानंतर सुद्धा तुम्ही थर्ड पर्सनशी कॉन्ट्रॅक्ट करणं सुरू ठेवत असेल, तर तुम्ही ट्रस्टची जी काही कंडिशन्स टर्म आहे आणि पॉवर आहे यातला एक्सेस करत आहात. जेवढा एक्सपायरी डेट होती ट्रस्ट कॉन्ट्रॅक्टची माझी आणि तुम्ही 5 वर्षाची, 5 वर्षानंतर जर तुम्ही थर्ड पर्सन सोबत कॉन्ट्रॅक्ट केला विदाऊट माय कन्सेंट, विदाऊट माय परमिशन, ओके, तर तो एक्सेस ऑफ द पॉवर होईल, कारण आता तुमचा 5 वर्षानंतर ट्रस्टीचा पॉवर निघून जातो आणि तो कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्स होऊ शकत नाही. उद्या जर तुम्ही 5 वर्षानंतर एखाद्या व्यक्तीशी कॉन्ट्रॅक्ट केला, क्लिअर, काय मी तुम्हाला लक्षात येत आहे काय बोलते मी. सो तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्ट केला ॲज अ ट्रस्टी म्हणून, ठीक आहे की नाही, ॲज अ ट्रस्टी. सो हा ओनर आहे,
ट्रस्टनी प्रॉपर्टी तुम्हाला दिलेली आहे. यू आर अ ट्रस्टी. दिस इज द कॉन्ट्रॅक्ट फॉर द 5 year फॉर द ट्रस्ट इन्फोर्सिएबल अँड देन यू आर कॉन्ट्रॅक्टिंग विथ द थर्ड पर्सन ॲज अ ट्रस्टी फॉर द बेनिफिट ऑफ अवर ट्रस्ट. पण तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षापर्यंत करत असेल तर लिगल आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीही झालं तरी तुम्ही ॲज अ ट्रस्टी स्वतः जाऊन कुठे सूट इन्स्टिट्यूट करू शकता? कोर्टामध्ये. का? बिकॉज सेक्शन 6 आणि 7 काय सांगतं? कोणीही पर्सन जो इथे पोजेशनमध्ये आहे, पोजेशनमध्ये कोण आहे प्रॉपर्टीचा? ट्रस्टी आहे. फॉर द बेनिफिट ऑफ द ओनर तो तिथे जाऊन डायरेक्टली स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकतो. बिकॉज ही इज इन द पोजेशन, ही हॅव अ राईट टू फाईल अ सूट बिफोर द कोर्ट ऑन द बिहाफ ऑफ द ट्रस्ट कॉन्ट्रॅक्ट. क्लिअर? बट 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला ते अधिकार नाही आहे, बिकॉज इथे कॉन्ट्रॅक्ट तुमचा एक्सपायर झाला. आता तुम्ही जर थर्ड पर्सनशी कुठलाही कॉन्ट्रॅक्ट कराल तर तो इलिगल आहे, तो एक्सेस ऑफ युअर पॉवर आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही 5 वर्षाच्या नंतरचा स्पेसिफिकली इन्फोर्सेबल करून घेऊ शकत नाही. हा तुमचा सूट रिजेक्ट होईल. जर 5 वर्षाच्या वर तुम्ही पॉवर एक्सेस करत आहात तर स्पेसिफिकली इन्फोर्स होत नाही. पहिला. सेकंड, यांनी सांगितलं की ब्रीच ऑफ द ट्रस्ट. माझ्या आणि तुमच्यामध्ये ह्या 5 वर्षाच्या टर्म्स अँड कंडिशन ज्या काही झाल्या ॲज अ ट्रस्टी म्हणून, ओके, मी सांगितलं की फक्त औरंगाबाद पुरत्याच लोकांमध्ये ही ट्रस्ट आहे, तुम्ही यांच्याशीच कॉन्ट्रॅक्ट करा. ओके, तुम्ही गेलात पुण्याला आणि पुण्यांच्या लोकांशी कॉन्ट्रॅक्ट करताय ऑन द बिहाफ ऑफ माय ट्रस्ट, which is that terms and that conditions which is mentioned in the our trust contract only about the Aurangabad citizen. ओके, सो या सिच्युएशनमध्ये तुम्ही कंडिशन टर्म ब्रीच करत आहात आपल्या, माझ्या आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या, तर हे सुद्धा एक्सेस करत आहात तुम्ही. तर अशा जरी कंडिशन्स तुम्ही ब्रीच केल्या तरी तुम्ही उद्या म्हणाल की येस मी ट्रस्टी आहे आणि सर थर्ड पर्सनशी मी कॉन्ट्रॅक्ट केला होता असा असा, थर्ड पर्सन पुण्याचा आहे, पण तुम्ही तुमच्या बेसिक जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची टर्म्स जी आहे ती ब्रीच केली आहे. इन दिस सिच्युएशन यू कॅन नॉट फाईल अ सूट ॲज अ ट्रस्टी विच who is in the possessions, who is in the legal possession, but you are breached the contract of the trust enforceable which is the first and prior contract. so या सिच्युएशन मध्ये तुम्ही परत सूट इन्फोर्सेबल करू शकत नाही, स्पेसिफिकली परफॉर्मन्स करून घेऊ शकत नाही. क्लिअर? दिस इज द सेक्शन 11 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट फॉर द एक्झामिनेशन बट फॉर द जनरल नॉलेज, आणि प्रिलिम्समध्ये येऊ पण शकतं हे. ठीक आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात? समोर जाऊया. कोणाला डाऊट नाही? ओके. सेक्शन 12. व्हॉट इज सेक्शन 12? ओके, मी पूर्ण प्रयत्न करत असते स्टार्टिंगलाच की तुम्हाला समजावा, पण नाही समजलं काही हरकत नाही, आपण त्याच्यावर चर्चा करू. तुम्हाला मधात नसेल बोलायचं, आपण ॲट दी एंड ऑफ द लेक्चरही व्हिडिओ रेकॉर्ड जे सुरू आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारत असते काय समजलं काय नाही. एनिवे, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. दिस सेक्शन इज अ कोर ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द पार्ट ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट. ओके, specific performance okay a part of the contract काय आहे? खूप छान सेक्शन आहे, वेदर फॉर द प्रिलिम्स और मेन्स साठी इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 12 मध्ये म्हटलं आहे की पार्ट मध्ये स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो का? लाईक माझ्या आणि तुमच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला की ही जमीन विकत घ्यायची. क्लिअर? आता ही जमीन विकत घ्यायची, ही जमीन आहे 10 एकर. ओके, दिस इज द 10 एकर लँड. हिअर इज ए अँड हिअर इज बी. पर्चेसर इज ए अँड द सेलर इज बी. बी कडनं तुम्हाला 10 एकर लँड परचेस करून घ्यायची आहे, विकत घ्यायची आहे. इन दिस सिच्युएशन कॉन्ट्रॅक्ट झाला, अग्रीमेंट झालं, सगळं झालं. आता सगळं झाल्यानंतर इथे काय झालं, इथे कोणीतरी येलार किंवा त्याचे चुलत आलत भाऊ निघाले आणि त्यांनी म्हटलं की ह्या 1 एकरवर आमचा अधिकार आहे, आम्ही देणार नाही. आता बी तुमच्याकडे आला, म्हणतोय की हा 1 एकरवर दावा करतोय, असे तसे, काय करायचं? मग आता तुम्ही म्हणाल नाही मला काय माहिती, झाडाचे आंबे तोडले पुन्हा, मला तर आंबेच पाहिजे, बिकॉज यू हॅव द राईट टू स्पेसिफिक परफॉर्मन्स. मला माहिती नाही, 10 एकरचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, तुम्ही मला 10च एकर द्या. म्हणून इथे तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकता. यस, करू शकता ऑफकोर्स, की मला 10चा कॉन्ट्रॅक्ट झालाय, मला 10च पाहिजे. बट तुम्ही पार्टमध्ये हे करू शकतात की ठीक आहे बाबा, काही हरकत नाही, एकच तू मला कंपन्सेशन दे. कोण? जेवढा 10चा कॉन्ट्रॅक्ट झाला होता आणि माझं समोरच्या पार्टीला डील केलेलं आहे किंवा माझे काही प्लांट त्या जमिनीवर टाकायचे होते, जे काही माझं नुकसान झाले, तर एक
जे एकर आता मायनस होता याच्यामधनं मी 9 एकरचा कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली आपण करून घेऊया. तुम्हाला सेल कर 9 एकर, पण 1 एकर तू न दिल्यामुळे माझं जे नुकसान झालं त्याचं कंपन्सेशन घेऊन तुम्ही 9 एकरचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो स्पेसिफिकली इन्फोर्स करू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय की स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट करू शकतो का? येस, करू शकतो. बट अगेन दिस इज द बेअर ॲक्ट. ओके, ऑलवेज निगेटिव्ह सेन्समध्ये असतो. ठीक आहे की नाही. प्रोव्हाइडेड दॅट म्हटलं इथे की एक्सेप्ट ॲज अदरवाईज हिअर इन आफ्टर प्रोव्हाइडेड. समोर जे प्रोव्हाइड जो दिले आहेत ते सगळे सोडून ओके, इन दिस सेक्शन द कोर्ट शॅल नॉट डायरेक्ट द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. कोर्ट कुठल्याही प्रकारे जनरल रूल सांगतो, तुमचा जनरल रूल सांगतोय की कोर्ट कुठल्याही प्रकारे स्पेसिफिक परफॉर्मन्स तुम्हाला पार्टमध्ये करण्याची परमिशन देणार नाही. नॉट ओके, नॉट ग्रांटेड. तुम्ही करूच शकत नाही. स्पेसिफिक पाहिजे ना, तर मग तो स्पेसिफिक पूर्णच असला पाहिजे की एवढा 10 एकरचा कॉन्ट्रॅक्ट झाला तर 10 एकरचाच, मधात त्याला फाटे फोडायचे नाहीत अजिबात. क्लिअर? असं जनरल रूल म्हणताय. पण जनरल रूल्समध्येच वरती म्हटलंय एक्सेप्ट ॲज अदरवाईज हेअर इन आफ्टर प्रोव्हाइडेड. पण हा जनरल रूल दिल्यानंतर हेअर इन आफ्टर जे काही प्रोव्हायझो आम्ही दिलेला आहे या सिच्युएशनमध्ये तुम्ही पार्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल करून घेऊ शकता. जनरल रूल म्हणतो करून घेऊ शकत नाही, पण समोर काही प्रोव्हायझो दिले ते म्हणतात करून घेऊ शकतात. तर आता कुठल्या गोष्टींमध्ये करून घेऊ शकता? इन विच सिच्युएशन you can enforce your specific performance of the part of the contract. So बघूया. where a party to a contract is unable to perform the whole. पार्टी इथे बी जी आहे ही होल परफॉर्म करण्यासाठी आता इथे काय आहे? नॉट रेडी आहे. का? कारण की इथे 1 एकरवर काहीतरी डिस्प्यूट अराईज झालेला आहे. वेअर अ पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट इज अनेबल टू परफॉर्म द होल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ओके, होल ऑफ हिज पार्ट ऑफ इट. ठीक आहे. होल तर करू शकत नाही कारण याचा पार्ट जो आहे तो याच्यावर डिस्प्युटेड आहे. हे उदाहरण आपण कंटिन्यू ठेवूया. बट द पार्ट विच मस्ट बी लेफ्ट अनपरफॉर्म बी ओनली अ स्मॉल प्रपोर्शन. जो परफॉर्मन्स होऊ शकत नाही 1 एकरचा हा एक स्मॉल प्रपोर्शनचा पार्ट आहे. आणि ठीक आहे किंवा छोटासा तुकडा इथे जमिनीचा परफॉर्म होऊ शकत नाही, बट 9 एकर तर द्यायला तो रेडी आहे. ओके, 9 एकरचा काही डिस्प्यूट्स नाही आहे. small proportions and to the whole in a value and admits the compensation in money. And another party admit करतंय काय? यांनी जर नाही म्हटलं ना तर पार्टीने तर कॉन्ट्रॅक्ट होणारच नाही, जबरदस्ती थोडी आहे. बट अनादर पार्टी ॲडमिट करतं की यस, हरकत नाही, तुम्हाला 9 एकर विकून टाक, सेल कर, आणि जी 1 एकर जी लँड राहिलेली आहे अनादर लँड, त्याचं काय करायचं, तुला मला कंपन्सेशन दे, जेवढंही माझं नुकसान झालं अग्रीमेंट करताना किंवा अग्रीमेंट टू सेलच्या दरम्यान. So the A, which is buyer or purchaser, it is ready to give or take a compensations for the part of the rest of the contract. So in this situation the court तुम्हाला परवानगी देऊ शकतं. कोर्ट मे, okay, as per the discretionary power of the court. At the suit of the either party, direct the specific performance of so much of the contract as can be performed and award a compensation in money for the deficiency. जेवढी काही 1 एकरची डिफिशियन्सी झालेली आहे त्याचं कंपन्सेशन लावून इथे तुम्हाला 9 एकरचा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स स्पेसिफिकली करून घेता येतं. दिसायला तर खूप आहे, समजल्यानंतर ते सगळं कळलं, पण आधी बेअर ॲक्ट लँग्वेज काय म्हणते याच्यावर आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढे येऊया. पुन्हा अजून पहिला रूल काय म्हणतो की करू शकत नाही, शल स्ट्रिक्टली. ओके. सेकंड म्हणतो की यस, करू शकता, कोर्ट करून घेऊ शकतं जर पार्टमध्ये दुसरी पार्टी कंपन्सेशन घ्यायला तयार असेल, आयदर पार्टी सूटमध्ये रेडी असेल तर ठीक आहे, कोर्टाला काय ऑब्जेक्शन आहे, सिव्हिल मॅटर आहे ऑल्सो. ओके. नाव थर्डमध्ये येऊया. where a party to a contract is unable to perform the whole of his part of it. ओके, आता इथे उलट आहे. इथे काय म्हटले, पार्टी टू ए कॉन्ट्रॅक्ट इज अनेबल टू परफॉर्म द होल ऑफ हिज पार्ट ऑफ इट. ठीक आहे, भरपूर जास्त प्रमाणात, अँड द पार्ट विच मस्ट बी लेफ्ट अनपरफॉर्म आयदर. ओके, जर पुन्हा सिच्युएशन तीच आहे की होल परफॉर्म करू शकत नाही या पार्टी ए आणि बी हा पूर्ण जमीन याला देऊ शकत नाही, त्यातली थोडीफार द्यायला तयार आहे बिकॉज काहीतरी इथे डिस्प्यूट झालेला असेल थोड्याफार लँडशी, अर्ध्या थोड्याफार कितीही असू शकतं, पार्टमधला देऊ शकत नाही. सेम कंटिन्यू उदाहरण करूया. बट यांनी 2 गोष्टी सांगितल्या, जो कोणताही अनपरफॉर्म
पोर्शन आहे ना तो यांनी 2 याच्यामध्ये डिवाइड केलाय. अनपरफॉर्म पोर्शन जो आहे तुमचा, अनपरफॉर्म पोर्शन जो की तिथे आपण 1 एकर केला होता आणि तो स्मॉल प्रपोर्शनमध्ये होता. ओके, बट इथे अनपरफॉर्म पोर्शन कसा दिला यांनी, फ्रॉम अ कन्सिडरेबल पार्ट ऑफ द होल दो ॲडमिटिंग अ कंपन्सेशन इन मनी. तो कितीही राहू द्या, कन्सिडरेबल, अर्धा राहू द्या, पूर्ण राहू द्या, मॅटर करता येत नाही, बट तेवढ्या याचं कंपन्सेशन समोरची पार्टी द्यायला तयार आहे का, एवढा आहे पार्ट, एवढा आहे, जेवढा इथं अनपरफॉर्म आहे त्याचं कंपन्सेशन द्यायला तयार, आणि ही पार्टी घ्यायला तयार आहे का, बिकॉज कंपन्सेशन इज लादल्या जात नाही हे कुठल्याही प्रकारे स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये, बिकॉज समोरची पार्टी स्पेसिफिक परफॉर्मन्स मागण्यासाठी आलेली आहे. तुम्हाला कंपन्सेशनच पाहिजे असेल तर तुम्ही CPC मधनं पण जाऊ शकता, रेग्युलर सूट. ओके, बट इथे स्पेसिफिकली कंपन्सेशन इथे कुठल्याही प्रकारचा हेतू नाही आहे. पहिले तर तुम्ही ट्राय करा की मला स्पेसिफिक परफॉर्म करून भेटलं पाहिजे, कंपन्सेशन इज अ सेकंड स्टेज. ओके, सो इथे कंपन्सेशन घ्यायला तयार आहे का, येस कंपन्सेशन द्यायला तयार आहे. ॲडमिट केलं का कंपन्सेशन इन मनी, येस ॲडमिट केलेलं आहे. डज नॉट ॲडमिट ऑफ कंपन्सेशन इन मनी. ओके, जर नसेल केलं कंपन्सेशन ऑफ मनी इज ॲडमिट, तर ही इज नॉट एंटायटल टू ऑप्टेन अ डिग्री फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स. जर तो इथे कुठल्याही प्रकारे ॲक्सेप्ट करत नसेल तर तो इथे एंटायटल नाही आहे डिग्रीच्या परफॉर्मन्ससाठी. अँड अगेन पुढे म्हटलंय, बट द कोर्ट मे ॲट द सूट ऑफ द अदर पार्टी डायरेक्ट द पार्टी इन डिफॉल्ट ऑफ द परफॉर्म स्पेसिफिकली सो मच ऑफ हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ॲज ही कॅन परफॉर्म इट द अदर पार्टी. कोर्ट एवढंच करू शकतं या सिच्युएशनमध्ये की ठीक आहे बाबा, होल परफॉर्म होत नाही आहे, अदर पार्टी ॲडमिट करायला तयार नाही आहे कंपन्सेशन, तर जेवढा पार्टमध्ये स्पेसिफिकली परफॉर्मन्स होतं तेवढ्याच पार्टचा आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेऊया. होल प्रॉपर्टीची स्पेसिफिक डिग्री तुम्हाला मिळणार नाही, बिकॉज यू आर नॉट ॲडमिटिंग द कंपन्सेशन हिअर. क्लिअर? एनी डाऊट हिअर? नो? ओके, नाव पुढे अजून ma'am, little bit is confusing in 2 and 3. Yes, there is not a big difference. Okay, there is only just small difference. इथे काय म्हटलेलं आहे, in the first para and the second para there is just a small difference, where any small proportion of the contract is unperformed, then it is easily can be performed. Okay, because the one party directly accepting the compensation, but another in the second situations, the one party, yes, any types of contract, whether the small proportion, whether the big proportion, or whether the middle proportion of the contract is unperformed, but another party is admitting the compensation, no matter. Okay, the court may give you opportunity to specifically performance and you can obtain the specific performance of the decree, but in the another situation if you are not admitting the compensation because you are filing the suit for the specific performance of the contract, you are not ready to admit the compensations, and in this situation if you are not admitting the compensation, then in this situation you are not entitled to the decree of the specific performance of the contract, because कोर्टाकडे काही रेमेडी नाहीच आहे. कोर्ट काय करणार आहे, तुम्ही म्हणताय एक मी आहे आणि तुम्ही आहे, ठीक आहे, तुम्ही मला लँड द्यायचं ठरवलं होतं, आज ती लँड स्पेसिफिकली परफॉर्मन्स होऊच शकत नाही, काहीतरी डिस्प्यूट राईज झालेलं आहे, अग्रीमेंट झालं बट सेल होत नाही आहे, वॉटेवर जे काय ते काहीही रिझन असतील, आणि ती होऊच शकत नाही, समोरची पार्टी परफॉर्म करूच शकत नाही, आणि तुम्ही सुद्धा कंपन्सेशन ॲडमिट करायला तयार नाही आहे की ठीक आहे बाबा, जेवढं नाही होत आहे तेवढ्याचं रिमेनिंग जे काही आहे रेस्ट जो पार्ट आहे त्याचं मला तू कंपन्सेशन देऊन टाक, गिव्ह मी द कंपन्सेशन, आणि पार्टमध्ये जो आहे तो किती मोठा असेल पार्ट छोटा असेल तो स्पेसिफिकली परफॉर्मन्स करून घेऊया. पण अशी जर अदर पार्टी ते तयारच नसेल तर त्या पार्टीला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळणार नाही. क्लिअर? दिस इज बोथ सिच्युएशन्स आर सेम, बट जिथे ॲडमिट करत नाही तिथे स्पेसिफिक परफॉर्मन्सही मिळणार नाही आहे. क्लिअर? आलं लक्षामध्ये? येस, ठीक आहे. अजून ॲट दी एंड ऑफ द लेक्चर ज्यांनाही लक्षात नाही आलं ते डिस्कस करूया, नो प्रॉब्लेम. ओके, नाव याच्यामध्ये पुन्हा क्लॉज 1 क्लॉज 2 यांनी 2 दिलेले आहेत. व्हॉट इज द क्लॉज 1 अँड क्लॉज 2 हिअर? इन अ केस फॉलिंग अंडर क्लॉज ए पेज or has paid the agreed considerations for the whole of the contract residue by the consideration for the part which must be left unperformed, and in the case falling under clause B pays or has paid consideration for the whole of the contract without any abatement. कुठल्याही प्रकारे इथे अबेटमेंट न करता, सूट खतम न करता, इथे केस फॉलिंग अंडर क्लॉज आहे, जी केस
फॉल करते अंडर क्लॉज ए की कन्सिडरेशन ऑफ द पार्ट तुम्ही ॲडमिट करत आहात तर पेज ऑर पेड अग्रीड टू द कन्सिडरेशन द होल ऑर कॉन्ट्रॅक्ट रेसिड्यूज बाय दी कन्सिडरेशन फॉर पार्ट. जेवढा इथे कन्सिडरेशन ॲडमिट केला आहे तो तुम्हाला पे करावा लागणार आहे ऑफकोर्स कोर्टामध्ये वॉट एव्हर मेथड विच इज मेन्शन इन द CPC अँड पार्ट फॉर विच मस्ट बी लेफ्ट अनपरफॉर्म. जेवढा परफॉर्म्स कॉन्ट्रॅक्ट होत आहे तिथे तेवढं कंपन्सेशन तुम्हाला पे करावं लागणार आहे. अँड इन अ केस फॉलिंग अंडर क्लॉज बी, जिथे क्लॉज बी जिथे तुम्ही ॲडमिट करत नाही आहे कंपन्सेशन, इथे ॲडमिट केलं म्हणून पेड केलं, सेकंडमध्ये ॲडमिट करत नाही आहे कंपन्सेशन, पेज ऑर हॅज पेड द कन्सिडरेशन फॉर द होल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट विदाउट एनी अबेटमेंट. ओके, कुठल्याही प्रकारे होल कॉन्ट्रॅक्टचं तुम्ही इथे कंपन्सेशन जर घेत आहात नो प्रॉब्लेम, पण इथे सूट अबेटमेंट होऊ शकतो तुमचा. विदाउट एनी अबेटमेंट इथे तुम्हाला कंपन्सेशन मिळणार नाही. एक तर अबेटमेंट करा नाही तर मग कंपन्सेशन घ्या. म्हणजे आता इथे सूट खतम होऊन जाईल, एक पार्टी तयारच नाही आहे कंपन्सेशन घ्यायसाठी, ठीक आहे की नाही, आणि दुसरी पार्टी जर इथे देत असेल तर एक तर अबेट करा, सूट खतम होईल, तुमचा स्पेसिफिक रेमेडी तुम्हाला मिळणार नाही. ओके, अँड कन्सिडरेशन फॉर द होल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट विदाउट एनी अबेटमेंट, जर अबेट नाही झाला तर कंपन्सेशन भेटेल, अदरवाईज नाही. In either case, relinquished all claims to the performance of the remaining part of the contract and all right of the compensations either for the deficiency or for the loss of the damages sustained by him तो थ्रू द डिफॉल्ट ऑफ द डिफेंडंट. डेफिनेटली जो काही इथे केसेस आयदर केसेसमध्ये बोथ केसेसमध्ये वेअर द कंपन्सेशन ॲडमिटेड वेअर द कंपन्सेशन नॉट ॲडमिटेड बाय द पार्टी, रिलिंग्विश कोणी काही त्यांचे हक्क सोडून देत आहे, ऑल द क्लेम्स ऑफ द परफॉर्मन्स रिलिंग्विश करतात तुम्ही, नाही मला कंपन्सेशन नाही पाहिजे किंवा मग ठीक आहे मी कुठल्याही प्रकारे मान्यच करायला तयार नाही आहे. रिमेनिंग ऑफ द पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड ऑल राईट ऑफ द कंपन्सेशन रिलिंग्विश करत आहे आयदर फॉर द डिफिशियन्सी ऑर लॉस फॉर द डॅमेजेस, ठीक आहे की नाही. तर जी पार्टी आता हे कंपन्सेशनचं तर पार्ट परफॉर्म नाही केलं म्हणून होतं, बट हे कंपन्सेशन जे आहे इथे जे बोललायत सेकंडमध्ये तुमच्या रिलिंग्विशचं, तर जी पार्टीने इथे डिफॉल्ट केलेलं आहे, ज्या पार्टीकडनं कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म नाही होऊ शकला आहे त्या पार्टीकडनं डिफॉल्टेड पार्टीकडनं जो काही कंपन्सेशन आहे तो जी पार्टी इथे डिफिशियन्सीमध्ये आहे त्याला ते सस्टेन डॅमेजेस ॲज द इन द फॉर्म ऑफ द कंपन्सेशन मिळणार आहे. त्यानंतर 4 मध्ये येऊया आपण. वेन अ पार्ट ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट विच टेकन बाय इट सेल्फ कॅन ऑट टू बी स्पेसिफिकली परफॉर्म. ओके, वेन अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट टेकन बाय इट सेल्फ, जो काही पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट होता तुमचा टेकन बाय इट सेल्फ कॅन ऑट टू बी स्पेसिफिकली परफॉर्म स्टँड ऑन द सेपरेट अँड इंडिपेंडेंट फुटिंग फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द सेम कॉन्ट्रॅक्ट विच कॅन नॉट बी ऑट नॉट टू बी स्पेसिफिकली परफॉर्म्स द कोर्ट मे डायरेक्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द फॉर्मर पार्ट. जर एखादा पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट होतच नाही आहे स्पेसिफिकली परफॉर्मन्स, पण दुसरा पार्ट जो त्याच्यासोबत सेपरेटली जोडलेला आहे तो जर पार्ट इथे स्पेसिफिकली परफॉर्मन्स होत असेल तर कोर्ट ऑर्डर करेल की जो फॉर्मर पार्ट आहे त्याला पहिले स्पेसिफिकली परफॉर्मन्स करा. ओके, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट एकावर डिपेंड असेल, लाईक मी एक कॉन्ट्रॅक्ट केला तुम्ही केला, पण माझा जो कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कॉन्ट्रॅक्टमधून सेपरेट होत आहे, लाईक इथे एवढी लँड आहे, हे कॉन्ट्रॅक्ट वेगळा, हे कॉन्ट्रॅक्ट जुळून तर आहे एकमेकांना स्टँड तर आहे, बट सेपरेट अँड इंडिपेंडंट फुटिंग ऑफ द अनदर पार्ट ऑन द सेम कॉन्ट्रॅक्ट विच कॅन नॉट बी स्पेसिफिकली परफॉर्म. ओके, तो एक जर स्पेसिफिकल परफॉर्म होत नसेल आणि सेपरेट करून दुसरा जर पार्ट फॉर्मर पार्ट तुम्हाला स्पेसिफिकली परफॉर्मन्स करता येत असेल देन डेफिनेटली कोर्ट तशी ऑर्डर करण्यात येते. आणि फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन्स अ पार्टी टू ए कॉन्ट्रॅक्ट शॅल बी डीम्ड टू बी अनेबल to perform the whole or of his part of it if a portion of its subject matter existing at the date of the contract has ceased to exist at the time of the performance. डेफिनेटली काय पर्पज आहे दिस सेक्शनचा की पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट शॅल डीम टू अनेबल टू परफॉर्म. पार्टी जेव्हा एखादी अनेबल आहे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायला त्यांना इथे जो काही होल ऑफ द पार्ट ऑफ द पोर्शन या कॉन्ट्रॅक्टचा किंवा या सेक्शनचा पर्पजच हा आहे की कुठलीही पार्टी होलपैकी पार्ट परफॉर्म करू शकत नाही, तरच हा सेक्शन इथे काम करणार आहे. पोर्शन ऑफ सब्जेक्ट मॅटर एक्झिस्टिंग द डेट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हॅज सीज्ड टू एक्झिस्ट ॲट द टाइम ऑफ द परफॉर्मन्स. सो ज्या दिवशी इथे तुम्ही परफॉर्म करू शकत नाही तर ज्या दिवशी तुम्ही इथे या सेक्शन अंतर्गत येणार आहात की एवढा सब्जेक्ट मॅटर एक्झिस्टिंग किंवा एवढा पार्ट ऑफ द पोर्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट जी की या डेटला आम्ही परफॉर्म करू शकत नाही सो तिथे तो सीज होऊन जाणार आहे, समोर तो स्पेसिफिकली परफॉर्मन्स होणार नाही बिकॉज पार्टी कॅन नॉट एबल टू परफॉर्म स्पेसिफिकली.
तर तुम्हाला सेक्शन 12 मध्ये खाली जरी तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी तुम्हाला सेक्शन 12 मधला 2 आणि 3 हा 2 पॉईंट तुम्हाला प्रिलिमसाठी लक्षात ठेवायचे आहे. बाकी इकडे खाली तुम्ही नाही वाचलं तरी काही हरकत नाही, म्हणजे अजिबात नाही वाचलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला 2 आणि 3 मात्र तेवढं वाचा. आणि स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मधला 12 जो सेक्शन आहे, ओनली हेडिंग जी आहे ती नेहमी लक्षात ठेवा की दिस डील्स विथ द पार्ट परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ओके, नाउ सेक्शन 13. व्हाट इज सेक्शन 13? A right of a purchaser or lessee against a person with no title or imperfect title. त्याच्यामधलं मला फर्स्ट नाही कळलं. इन अ ओके केस ओके, फॉलिंग करूया अंडर. डिस्कस. जस्ट वेट. ओके, डिस्कस करूया आपण ॲट दी एंड. राईट ऑफ ए पर्चेसर म्हणजे मी तुम्हाला इमेज काढून वगैरे काहीतरी सांगेन, नाही कळलं असेल तरी काही हरकत नाही. राईट ऑफ ए पर्चेसर ऑर लेसी अगेन्स्ट पर्सन्स विथ नो टायटल ऑर इनपरफेक्ट टायटल. दिस सेक्शन्स डील्स विथ द राईट ऑफ द पर्चेसर. ओके, राईट्स ऑफ पर्चेसर. ठीक आहे. हु इज अ पर्चेसर? पर्चेसर जो की बायर प्रॉपर्टी घेतोय. ऑर लेसी, ठीक आहे, ज्यांनी प्रॉपर्टी लीजवर घेतली आहे. ठीक आहे, लेसी अगेन्स्ट अ पर्सन, अगेन्स्ट पर्सन नो विथ नो टायटल और इनपरफेक्ट टायटल. ओके, नो टायटल और इनपरफेक्ट टायटल. टायटल, ठीक आहे. इनपरफेक्ट, सॉरी, सो इनपरफेक्ट टायटल हेडिंग मध्येच आपल्याला लक्षात घ्यायचं. कोणीतरी इथे प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे किंवा प्रॉपर्टी लीजवर घेतलेली आहे. ओके, राईट ऑफ द यांचे राईट्स बद्दल बोलतोय. परचेस ज्याने विकत घेतली आहे, ज्याने लीजवर घेतली. अगेन्स्ट पर्सन, अगेन्स्ट पर्सन म्हणजे ज्याच्यापासून विकत घेतलेली आहे, पण ज्याच्यापासून विकत घेतली त्याला बेटर टायटलच नव्हतं. त्यांनी आपल्याला फ्रॉड करून किंवा कुठल्याही प्रकारे कन्सल्टमेंट करून, ठीक आहे की नाही, लपवून ठेवून आपल्यापासून काही गोष्टी आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला आणि आपल्याला ती जमीन लँड विकून टाकली. आलं लक्षात? आता तुमच्याकडे काय राईट आहे पर्चेसरकडे, लेसीकडे? बिकॉज ज्याच्याकडे बेटर टायटलच नव्हतं त्याच्याकडून जर प्रॉपर्टी घेतली तर आपल्याला बेटर टायटल मिळेल का? नाही. माझ्या वडिलांकडून मला कधीतरी प्रॉपर्टी येणार आहे, 10 वर्षानंतर येणार आहे माहिती आहे, पण आत्ता माझ्याकडे त्याचं बेटर टायटल नाही आहे आणि मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करते, तुम्हाला ती प्रॉपर्टी लीजवर देते किंवा तुम्हाला ती प्रॉपर्टी सेल करते आणि कॉन्ट्रॅक्ट होतोही आपला. नंतर कळतं काय की इथे मला बेटर टायटलच नाही, मॅडमकडे बेटर टायटल नाही, अजून मॅडमची जी प्रॉपर्टी वडिलांच्याच नावावर आहे. तर तुमच्याकडे काय राईट आहे स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये? तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकता आणि म्हणू शकता की जेव्हाही यांच्याकडे बेटर टायटल येईल त्यांनी आम्हाला द्यावं. सो बेटर टायटल किंवा इम्परफेक्ट टायटल, टायटल जे आहे ते प्रॉपर नाही आहे, कम्प्लिटली तुमचं नाही आहे, तुमच्या नावावर नाही आहे. Now, where a person contract to sell or let a certain immobile property having a no title or only an imperfect title. जेव्हा एक पर्सन, जसं की मी इथे ए तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करते, तुम्ही पर्चेसर किंवा लेसी आहे, तुम्ही बी आहे. ओके, आणि तुम्हाला मी ज्या प्रॉपर्टीचं माझ्याकडे टायटल नाही आहे, नो टायटल किंवा बरोबर टायटल नाही आहे, प्रॉपर इम्परफेक्ट आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट करते आणि सेल करते, तर तुमच्याकडे काय राईट आहे ॲज अ पर्चेसर म्हणून? तुम्ही तर फसलात ना. प्रॉपर्टी हॅव्हिंग अ नो टायटल, the purchaser or lessee subject to the other provision of this chapter has the following rights, namely subject to the other सोडून टाका आणि यांच्याकडे काय राईट्स आहेत, तर फॉलोइंग राईट्स यांच्याकडे आहे असं इथे म्हणतात. तर बघूया यांच्याकडे काय राईट्स आहेत. ओके, या सेक्शन अंतर्गत राईट्स ऑफ दी पर्चेसर. हे बघा, राईट्स ऑफ दी पर्चेसर. सो व्हॉट इज द राईट्स हिअर? बघा इथे काय राईट्स आहे. सो ए हे परीक्षेमध्ये येऊ शकतात. If the vendor or lessor has subsequently to the contract acquired any interest in the property, the purchaser or lessee may compel him to make a good the contract out of such interest. Definitely, the vendor or lessor. Who is a vendor or lessor? सेल करणारा, ठीक आहे की नाही. वेंडर जो सेलर, ठीक आहे, याला आपण सेलर म्हणूया. म्हणजे मी तुम्हाला इनपरफेक्ट टायटलवर बॅड टायटल असणारी प्रॉपर्टी दिलेली आहे, किंवा मग कोण आहे? लेसर, ठीक आहे की नाही. मी तुम्हाला लीजवर प्रॉपर्टी दिली आहे, जसं की माझ्याकडे नो टायटलच नाही आहे. असे व्यक्ती, इफ द वेंडर ऑर लेसर हॅज सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट अक्वायर्ड इन इंटरेस्ट, आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झाला त्यानंतर सबसिक्वेंटली त्याच्यानंतर कधीही माझ्याकडे प्रॉपर्टीचं टायटल आलं, ठीक आहे, मी अक्वायर्ड केलं. लक्षात द्या प्रॉपरली, वर्ड टू वर्ड. माझ्याकडे जेव्हाही 10 वर्षात 1 वर्षात जेव्हाही सबसिक्वेंटली कॉन्ट्रॅक्ट
प्रॉपर्टीचं टायटल बेटर टायटल माझ्याकडे आलं. कॉन्ट्रॅक्ट ॲक्वायर्ड इन एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, द पर्चेसर ऑर लेसी मे कंपेल हिम टू मेक अ गुड द कॉन्ट्रॅक्ट आउट ऑफ सच इंटरेस्ट. तर पर्चेसार आणि लेसी जो कोणी आहे, हा पर्चेसारवर लेसी तुम्ही ज्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे किंवा प्रॉपर्टी लीजवर घेतलेली आहे, यांना स्पेसिफिक रिलीफचा दावा करता येतो आणि आपल्याला कंपेल करता येतो. ठीक आहे की नाही? कंपेल करता येतं कशासाठी? की तुमच्याकडे जे बेटर टायटल ॲक्वायर झालेले आहे, आता तुम्ही ते बेटर टायटल आमच्या नावावर करून द्या. बिकॉज आमचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता तेव्हा ते बेटर टायटल नव्हतं. आता मी तुम्हाला स्पेसिफिकली परफॉर्मन्स करण्यासाठी सांगते. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट फॉर दी बेटर टायटल विच इज acquired subsequently of the contract by the vendor or lessor. Clear? This one line is clear. The section 13 is very very important for the mains examination also. आलं लक्षात? जेव्हाही तुमच्याकडे टायटल येईल तेव्हा तुम्ही आम्हाला पूर्ण टायटल द्या, बेटर टायटल द्या, परत सगळ्या गोष्टी होतील कॉन्ट्रॅक्टमध्ये. क्लिअर? सो दिस इज द फर्स्ट राईट ऑफ दी पर्चेसर ऑर द लेसी. नाव सेकंड, व्हॉट इज द सेकंड राईट हिअर? नाव बी मध्ये काय सांगितलंय? वेअर द कॉन्क्युरन्स ऑफ अदर पर्सन इज नेसेसरी. व्हॉट इज मीन बाय कॉन्क्युरन्स? वेअर कॉन्क्युरन्स, सहमती ज्याला म्हणू शकतो आपण, कॉन्क्युरन्स ऑफ अदर पर्सन इज नेसेसरी. ओके, लाईक जर तुमच्याकडे प्रॉपर्टी आली वडिलांची 10 एकर आणि ही तुम्ही मला आधीच विकून टाकली होती, आता तुम्हाला बेटर टायटल नाही, वडील गेल्यानंतर बहिणी आल्या, सगळेजण आले तिथे आणि आता काय म्हणतात की याच्यात आमचाही राईट आहे, असं कसं तू प्रॉपर्टी विकली? नुकसान तर तुमचं आहे पर्चेसरचं, की असं कसं तुला सबसिक्वेंट टायटल आलं तरी मला भेटत नाही आहे. मग तुम्ही स्पेसिफिक रिलीफचा दावा केला आणि ज्यांचेही कॉन्क्युरन्स तुम्हाला पाहिजे नेसेसरी ते कॉन्क्युरन्स घेऊन ये, जा बहिणीचे हक्क सोडपत्र घेऊन ये आणि माझ्यावर बेटर टायटल मला करून दे. सो इथे जेवढेही काही कॉन्क्युरन्स नेसेसरी आहे ते इथे करावे लागतील. वेअर द कॉन्क्युरन्स ऑफ ए अदर पर्सन इज नेसेसरी फॉर व्हॅलिडेटिंग द टायटल. टायटलची व्हॅलिडिटी मला बेटर मिळण्यासाठी कॉन्क्युरन्स पाहिजे असेल, कोणाची सहमती, कोणाचे सहमतीपत्र, हक्क सोडपत्र, ठीक आहे की नाही? ह्या सगळे कॉन्क्युरन्स परमिशन्स सगळ्याच्या लागत असतील तर त्या इथे तुम्हाला करून द्यावं लागेल, जो कोणीही ते लेसार आणि वेंडर आहेत त्याला. नाव अँड दे आर बाउंड टू कन्क्युअर ॲट द रिक्वेस्ट ऑफ द वेंडर ऑर लेसर. आणि त्यांना बाउंड आहेत ते कन्क्युअर करायला, कारण ऑलरेडी यांनी बेटर टायटल दिलेलं आहे. आता त्यांचं दोघा बहीण भावाचं काय असेल तर ते बघून घेतील. ठीक आहे की नाही? अँड रिक्वेस्ट ऑफ द वेंडर ऑर लेसर, द पर्चेसर ऑर लेसी मे कंपेल हिम टू प्रोक्युअर सच अ कन्क्युरन्स अँड वेन कन्व्हेन्स डीड ॲज यू नो ऑल. ओके, सो कन्व्हेन्स डीड conveyance by other person is necessary to validate the title and they are bound to convey at the request of the vendor or lessor. The purchaser or lessee may compel him to procure such a conveyance. पर्चेसर आणि लेसी हे दोघं जे आहेत ते याला कंपेल करू शकतात की जा, आम्हाला माहिती नाही, कन्व्हेन्स डीड घेऊन ये बहिणींची, कन्क्युरन्स डीड घेऊन ये, व्हॉटेवर जा, कोणालाही परमिशन आण, पण मला बेटर टायटल दे. तर यासाठी तुम्ही स्पेसिफिकली त्याला कंपेल करू शकता कोर्टात जाऊन की आम्हाला बेटर टायटल हवं आहे. सो दिस इज द सेक्शन 30, राईट ऑफ द पर्चेसर अँड लेसी अगेन्स्ट द पर्सन हू contract with you priorly but subsequently he acquired a good title and at the time of making the contract he has not a good title of the property. सी मध्ये काय आहे? सी राईट. आता वेअर द वेंडर प्रोफेसेस टू सेल अन अनइन्क्युम्बर्ड प्रॉपर्टी बट द प्रॉपर्टी इज मॉर्गेज फॉर अन अमाऊंट नॉट एक्सेडिंग द परचेस मनी अँड द वेंडर हॅज इन फॅक्ट ओनली अ राईट टू रिडीम इट. वेंडर कोण आहे ते? परत तुमचा सेलर, ज्या सेलरनी तुम्हाला एक प्रॉपर्टी विकलेली आहे. प्रोफेसेस टू सेल अनइन्क्युम्बर्ड प्रॉपर्टी, तुम्हाला प्रोफेस केलेला आहे, कन्व्हेन्स केलेला आहे, तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला आणि म्हटला की मी तुम्हाला अशी प्रॉपर्टी देणार, तिच्यावर कुठलाही कर्जा, तिच्यावर कुठलाही इन्कम्बरन्स बोझा नाही आहे, ती अनइन्क्युम्बरन्स आहे. ठीक आहे की नाही? अनइन्क्युम्बर्ड आहे, कुठल्याही प्रकारचा बोजा नाही. सांगताना तर त्यांनी असं सांगितलं, बट द प्रॉपर्टी इज मॉर्गेज फॉर द अमाऊंट नॉट एक्सिडिंग द परचेस मनी. बट प्रॉपर्टी ही मॉर्गेज केलेली आहे हे सांगितलंच नाही. नंतर कळालं प्रॉपर्टी मॉर्गेज आहे आणि कितीसाठी? अमाऊंट नॉट एक्सिडिंग द परचेस मनी. पण तुम्ही जेवढ्याला प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याला एक्सेड नाही आहे. याचं काय कारण आहे बघा. सो 50,000ला जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर ती 40, 30 व 45 कितीलाही मॉर्गेज केलेली असावी. नाहीतर बेटर टायटल कुणाला भेटतं? जर 60,000ला प्रॉपर्टी मॉर्गेज केली असेल तर बेटर टायटल मॉर्गेजरला भेटतं. का? बिकॉज प्रायोरिटी गोज विथ द, ठीक आहे की नाही, अमाऊंट्स. ओके, सो इथे प्रायोरिटी मॉर्गेजरला मिळू शकते. म्हणून तुमच्या
प्राईसनी, तुम्ही जेवढी 50,000 प्रॉपर्टी घेतली ती कुठेतरी प्रॉपर्टी 20-30 हजारांनी जर मॉर्गेज केलेली असेल तर the purchase money and the vendor has in fact only a right to redeem it. वेंडरला इथे राईट टू रिडीम आहे, तर तुम्ही इथे कंपेल करू शकता की तू त्याचे मॉर्गेजारचे 30,000 दे, राईट टू रिडीम, प्रॉपर्टी तुझी सोडून आण आणि मला बेटर टायटल दे. पण हे कधी होऊ शकतं, जेव्हा तुमचा अमाऊंट कमी असेल तर तुम्ही कंपेल करू शकता, नाही तर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करण्याचा म्हणजेच फोर फीचर ऑफ द प्रॉपर्टीचा दावा दाखल करण्याचा तुमच्या पर्चेसिंग अमाऊंटपेक्षा मॉर्गेजीची पर्चेसिंग अमाऊंट जास्त असेल तर त्याला राईट जातो, तुम्हाला मिळत नाही. बेटर टायटल त्याला मिळतं. पर्चेसर मे कंपेल हिम टू रिडीम द मॉर्गेज अँड टू ऑब्टेन व्हॅलिड डिस्चार्ज, की बाबा मॉर्गेज केलेली प्रॉपर्टी त्याला 30,000 दे, सोडून आण, माझ्याकडचे 50,000 घे आणि मला प्रॉपर्टी तू दे, बिकॉज ऑलरेडी तुम्हाला सेल केलेली आहे. पण बेटर टायटल मिळत नाही आहे कारण प्रॉपर्टी दुसरीकडे मॉर्गेज आहे. जेव्हा तू रिडीम करशील तेव्हा मला बेटर टायटल मिळेल. अँड वेअर नेसेसरी ऑल्सो अ कन्व्हेन्स फ्रॉम द मॉर्गेजी, आणि मॉर्गेजीकडनं कन्व्हेन्स डीड पण आण की आजपासून माझ्या या प्रॉपर्टीवर कुठलाही हक्क नाही, प्रॉपर्टीला रिडीम करण्यात आलेलं आहे. क्लिअर? ओके. नाऊ moves to the next D. Okay, what is the D here? एकूण एक राईट समजून घ्यायचं इथे, ठीक आहे. वेअर द वेंडर ऑर लेसार सूज फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आता वेंडर आणि लेसार, ओके, वेंडर अँड लेसार. आता इथे थोडासा पिक्चर बदलला आहे, ठीक आहे. वेंडर आणि लेसार sues for the specific performance of the contract and the suit is dismissed on the ground of his want of the title and imperfect title. यांनी स्पेसिफिक रिलीफसाठी दावा दाखल केलेला आहे, होऊ शकतं की नाही, आणि मग यांनी कुठल्याही बाबतीत दावा दाखल केला आणि यांचा दावा इथे डिसमिस्ड झालेला आहे, ठीक आहे, डिसमिस्ड झालेला आहे. अँड डिसमिस ऑन द ग्राउंड ही ऑफ हिज वॉन्ट ऑफ द टायटल इनपरफेक्ट टायटल, यांचाच दावा परफेक्ट टायटल नाही, म्हणजेच काय, नो परफेक्ट टायटल, मी शॉर्टमध्ये लिहिते आहे, नो परफेक्ट टायटल म्हणून इथे डिसमिस झालेला आहे. ओके. Want of a title or imperfect title, the defendant has a right to return of his deposit, if any, with interest thereon, to his cost of the suit, and to a lien for such deposit, interest, and cost on the interest, if any, of the vendor or lessor in the property which he is the subject matter of the contract. So definitely आता इथे सिच्युएशन काय आहे, वेंडर आणि लेसार म्हटलं इथे, ठीक आहे की नाही, परचेसर आणि लेसी नाही म्हटलंय. सपोज ए तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, ठीक आहे की नाही, हा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केलेला आहे वेंडरशी, ओके, कुठल्याही प्रॉपर्टीचा. इथे कशासाठी, परफेक्ट टायटलसाठी तुम्ही त्याच्याशी भांडत आहात, आणि यांनी दुसऱ्यावर परफेक्ट टायटलसाठी कॉन्ट्रॅक्ट सूट इन्स्टिट्यूट केलाय. याला अधिकार आहे ना कोणावरही, ज्याच्याकडे स्पेसिफिकली प्रॉपर्टी मागायची. तर यांनी इकडे कुठेतरी सी या नावाच्या व्यक्तीवर इथे काय केलेलं आहे, डेफिनेटली दावा दाखल केला. आता इथे याचा दावा जर डिसमिस्ड झाला तर हा सी जो आहे डिफेंडंट आहे या केसमध्ये, तर हा डिफेंडंट इथे वसूल करून घेऊ शकतो तुमच्याकडनं काय, कंपन्सेशन, वॉट एव्हर कॉस्ट एक्सेट्रा. सो द डिपेंडंट हॅज अ राईट टू रिटर्न ऑफ धिस डिपॉझिट, इफ एनी, विथ इंटरेस्ट देअर ऑन, टू हिज कॉस्ट ऑफ द सूट, अँड टू लीन फॉर सच डिपॉझिट, जे काही ही लीन आहे डिपॉझिटवरचे ते इंटरेस्ट घेऊ शकतो, अँड इंटरेस्ट अँड कॉस्ट ऑन द इंटरेस्ट, इफ एनी, ऑफ द वेंडर ऑर लेसर इन द प्रॉपर्टी विच इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. जी प्रॉपर्टी इथे सब्जेक्ट मॅटर होती कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्याच्यातून कॉस्ट वगैरे सगळं वसूल करून घेऊ शकतो, म्हणजे नुकसान तुमचं होऊ शकतं. त्यामुळे इथे काय आहे, जागो ग्राहक जागो, ओके. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो असं. सो द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 1 shall also apply as for may be to the contract for the sale or hire of the movable property. This all the contract or this all the sections or subsection is able to काय म्हटलं इथे की अप्लाय होणार आहे, shall also apply for the मूवेबल प्रॉपर्टी. तर हे मूवेबल प्रॉपर्टीला सेक्शन 13 तुमचा लागू आहे. तर मग इथे जे काही तुमचं नुकसान होऊ शकतं तर तुम्ही पर्सनली पुन्हा रिकव्हरी ऑफ अमाऊंट आणि वॉट एव्हरसाठी दावे दाखल करू शकता. बट स्पेसिफिकली रिलीफ असं थर्ड पर्सन जर इथे जिंकत असेल आणि वेंडरला बेटर टायटल नाही मिळत असेल तर त्या सब्जेक्ट मॅटर या प्रॉपर्टीमधूनच डिपेंडंट समोरचा कॉस्ट काढून घेऊ शकतो. दिस इज द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट मधले काही दावे जे कुठे कुठे दावे दाखल होतात. जर कोणी इनपरफेक्ट टायटल जरी दिलं तरी आपण त्याच्यावर स्पेसिफिक रिलीफनुसार दावा दाखल करू शकत असतो.
नाव 14 कॉन्ट्रॅक्ट नॉट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल. आता इथनं आपण उद्या बघूया. ठीक आहे. तुमचे जे काहीही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही विचारायला सुरुवात करू शकता.